नमस्कार. आज मी तुम्हाला हिरव्या वाटाण्यांपासून कटलेट बनवून दाखवणार आहे. इथे मी हिरवे वाटाणे घेतलेत. या वाटीच्या मापाने एक वाटी घेतली होती. त्या पहिले 5 मिनिटं मी छान असे बॉईल करून घेतले. फक्त 5 मिनिटासाठी गरम पाण्यातून बॉईल करून घेतलेले आहेत. नंतर हे मिक्सरवरती असे जाडसर भरडून घेतले, म्हणजे मिक्सरमधून काढून घेतलेले ते जाडसर असे थोडे क्रश करून. इथे आपण ही हिरवी मिरची 4 ते 5, 1 चमचा जिरं, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्यांनी थोडंसं आलं टाकून ह्याची जाडसर अशी ही करून घेतलेली आहे, चटणी बनवून घेतलेली आहे, मसाला ह्याच्यामध्ये घालण्यासाठी. इथे आपण हे पोहे घेतलेत. आपण कांदे पोहे करतो ना, त्यातले पोहे ही 1 वाटी घेऊन मी मिक्सरमध्ये दळून घेतले. थोडीशी कोथिंबीर घेतली चिरून आणि इथे 2 बटाटे घेतलेत उकडून. आता ह्याच्यामध्ये आपण काही मसाले टाकून घेऊया. पहिले हे आपलं पीठ टाकूया पोह्यांचं. आधी थोडंसंच टाकते, नंतर बाइंडिंग कसं येईल तसं आपण थोडं वाढवायचं. ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घेतलंय कुरकुरीतपणा येण्यासाठी, ते टाकते ह्याच्यामध्ये थोडंसं. हे 4 चमचे मी टाकणार आहे. 2, 3 आणि हे 4. आपण हा कांदे पोहे खातो ना, तो चमचा घेतला, 4 चमचे टाकले. इथे आपण आता सुके मसाले काय काय घेतले ते टाकून घेऊया. चाट मसाला आहे, छोटा चमचा आहे म्हणून 2 चमचे टाकते. तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर अर्धा लिंबू पिळून टाकलं तरी चालेल. 1 चमचा धना पावडर, 1 छोटा चमचा गरम मसाला पावडर. धना पावडर मी ह्या चमच्याच्या मापाने 1.5 चमचा टाकले. पाव चमचा काळी मिरी पावडर. तुमच्याकडे असेल तर टाका, नाही टाकले तरी चालेल, मी आहे म्हणून टाकले. पाव चमचा हिंग टाकलाय. मी ते हिरव्या मिरचीचं वाटण केलंय, तरी पण आपलं स्वादानुसार थोडीशी लाल मिरची पावडर टाकते. लाल मिरची पावडर टाकले. या जागी तुम्हाला जर चिली फ्लेक्स टाकायचे असतील तरी चालेल, पण इथे मी लाल मसाला टाकलाय आपला अर्धा चमचा मोठावाला. आपण हे वाटण करून घेतलंय ना, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि जिरं, ते टाकून घेते. आणि भरपूर सारी कोथिंबीर, म्हणजे कोथिंबीर वली आता आपले बाजारात स्वस्त मिळते, थोडीशी जास्तच टाकली म्हणजे त्याचा चव अजून छान वाढेल. बारीक चिरून बस. चवीनुसार आपलं मीठ. इथे मी वाटाणे फक्त बॉईल करून घेतलेले आहेत 5 मिनिटं. पाणी उकळवून घेतलं आणि त्याच्यामध्ये 5 मिनिटं फक्त उकळवून घेतलेले आहेत. नंतर ते चाळणीवरती गाळून मिक्सरमध्ये असं जाडसर हे करून घेतलेत, वाटाणे भरड करून घेतलेले. आता आपण हे छान मिक्स करून घेऊया. सर्व मसाले आणि आपलं वाटाण्याचं मिश्रण आहे ते उकडवून ते मी हातानेच मॅश करते. तुम्हाला जर किसून टाकायचे असतील तरी चालेल, पण मी असे हातानेच कुस करून टाकणार आहे. कांदा घेतलाय मीडियम साईजचा, तो घालून घेते. बारीक चिरून घेतलाय. इथे आपलं एक छान असं मिश्रण मी सर्व मिक्स करून घेतलंय. आणि आता आपण हे पॅटीस तयार करून घेऊया. कटलेट आपले गोल गोळा करून घ्यायचा आणि एकदाच असं हातावरती प्रेस करायचं. असे छान असे गोल आपले करून घ्यायचे. इथे मी अशा प्रकारे करून घेते, नंतर तळते वेळी दाखवते. इथे बघा आपले अशा प्रकारे आपले कटलेट तयार झाले. सर्व मी बनवून घेतले. हे बनवतानाच मी इकडे तेल गरम करायला ठेवलंय गॅसवरती. आता आपण हे तळून घेऊया. तुम्हाला जर सॅलो फ्राय करायचे असतील तरी चालेल, थोड्या तेलामध्ये. मी इथे डीप फ्राय करून घेते. इथे आपण आता हे वडे आपले सोडून घेऊया. कटलेट सॉरी
गॅस मी मिडियम ठेवलाय. आता आपलं 1 मिनिट झालंय याच्यामध्ये घालून तेलामध्ये. आता आपली दुसरी बाजू परतून घेऊया. सारखं उलट पुलट नाही करायचं. एक थोड्या बाजूने कडक सारखा भाग तयार झाला का नंतर मग पलटी करायचे. नाही तर कसं आतमध्ये बटाटा वाटाणे असतात ना, ते जाडसर असल्यामुळे तुटू पण शकतात तेलामध्ये. इथे आपले तळून झालेत. आता मी काढून घेते. असे आपल्याला करून घ्यायचे छान असे तळून. आता हे बघा, ह्याचा कलर बघा आणि ह्याचा बघा, एवढे आपल्याला हे करून घ्यायचे तळून क्रिस्पी पण आहे. काय माझ्याकडे इथे मी पोहे भरडून घेतले होते ना मिक्सरला. थोडासा जाडसर रवा माझा शिल्लक राहिलाय. त्याच्यामध्येच आता मी उरलेले कटलेट घोळवून असे तळून घेते. म्हणजे थोडा वरून आलं ह्याला अजून क्रिस्पीपणा येईल. सुकेच आहे मी ते पीठ थोडंसं उरलेलं. पोहे होते ना आपण बारीक करून घेतलेले, त्याच्यातलाच थोडा रवा शिल्लक आहे. त्याच्यामध्ये असं त्याचा यूज करून घेते, वापर करून. आपले इथे कटलेट तयार आहे, खाण्यासाठी रेडी. टोमॅटो सॉस किंवा दही किंवा हिरव्या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता. जास्त करून दह्यासोबत छान वाटते, कारण का आपण हिरव्या चटणीमधले सगळे मसाले ह्याच्यामध्ये वापरले, त्याच्यामुळे दही छान ऑप्शन.